पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतल्या बीकेसीमध्ये मेट्रो 3 आणि 4 सह शिवडी नावाशेवा सागरी सेतू तसंच रेल्वेच्या MUTP 3 प्रकल्पांचं भूमिपूजन केलं। या कार्यक्रमाला राज्यपाल श्री विद्यासागर राव, मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान गडकरी प्रभू यांच्यासह फडणवीस यांनी राज्याच्या विकास कामांची माहिती दिली, तर उद्धव ठाकरेंनी गड किल्ल्यांचा विकास करण्याची मागणी यावेळी केली। तर शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण राज्यकारभार चालवतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं। शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची थोरवी गाताना पर्यटन वाढीच्या दृष्टीने गड किल्ल्यांचा विकास करण्याची ग्वाही मोदींनी यावेळी दिली। आज मेरे लिए अत्यंत आनंद का पल इसलिए है और मैं महाराष्ट्र सरकार का, महाराष्ट्र की जनता का आभारी हूं कि मुझे आज जो शिव स्मारक बनने वाला है उसमें जल पूजन का, भूमि पूजन का सौभाग्य मिला है। ऐसा अवसर जीवन में धन्यता की अनुभूति कराता है और मुझे विश्वास है कि जो संकल्पना महाराष्ट्र ने की है, फडणवीस सरकार ने की है और पूरा देश जब निर्माण कार्य पूरा होगा तब गर्व की अनुभूति करेगा और विश्व में सीना तान के खड़ा होगा कि दुनिया का सबसे ऊंचा आइकॉनिक बिल्डिंग हमारे पास है और उस महापुरुष ने है जिसने जन सामान्य के सुख के लिए अपना पूरा जीवन खपा दिया था। ऐसे छत्रपति शिवाजी महाराज को आज नमन करने का मुझे अवसर मिला है। ज्या प्रकाराने आपण सगळेजण शिवभक्त आहोत, तितकेच परम शिवभक्त आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहे, या गोष्टीचा देखील मला अभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांची विरासत, त्यांचा आदर्श राज्य याला आपण शिवशाही म्हणतो। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य होतं तेव्हा बाळासाहेब आम्हाला नेहमी सांगायचे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर असणारी शिवशाही स्थापन झाली पाहिजे। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देखील भारतामध्ये शिवशाही स्थापन करावी, हेच प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे। बंधू भगिनींनो, हे एक असं स्मारक आहे जे जगातलं सगळ्यात उंच स्मारक असणार आहे, कारण आमचे राजे हे जगात सगळ्यात उंच होते आणि म्हणून हे स्मारक आहे जगातलं सगळ्यात उंच स्मारक आम्ही करणार आहोत। अरे अमेरिका हा जर स्टॅच्यू ऑफ लिबर्टीने ओळखला जाणार असेल तर माझा भारत देश छत्रपतींच्या या प्रतिमेमुळे ओळखला जाईल। संपूर्ण जग ही प्रतिमा पाहण्याकरता या ठिकाणी येईल। जसे आज आपण स्मारक उभं करतो आहोत, तशीच मी आज माननीय पंतप्रधानांना विनंती करतोय की मोदीजी एक ही काम आप करिए, कृपा करकर आमच्या महाराजांचे गड किल्ले जे दिल्लीच्या पुरातत्व खात्याच्या वेड्यामध्ये ते आम्हाला मोकळे करून द्या। कारण किल्ले महाराष्ट्राचे, किल्ले महाराजांचे, आणि तिकडे जरा काही करायचं म्हटलं तर दिल्लीमध्ये जावं लागतं पुरातत्व खात्यामध्ये। द्या ना, आमच्या खात्यामध्ये द्या, आमचं सरकार आहे, मजबूत आहे, देवेंद्रजी बसलेत, आम्ही सोबत आहोत, तर तो चांगली त्याची निगा राखतो। आणखीन एक गोष्ट अशी की जसं आज आपण मुंबईकरांसाठी या रेल्वेच्या आणि आणखीन काही घोषणा करतो आहोत, तसंच मुंबईकरांसाठी दोन जी स्वप्न आम्ही बघितलेली आहेत ते म्हणजे एक सागरी महामार्ग, कोस्टल रोड। प्रभूसाहेब, तो कोस्टल रोड झाल्यानंतर थेट गोराईपासून नरिमन पॉईंट पर्यंत तिथून जे आमचे नागरिक निघतील ते सरळ तिथे जातील, त्याला मुंबईच्या ट्रॅफिक जाममध्ये अडकायची आवश्यकताच लागणार नाही। नितीनजी, सुरुवातीला सरकार आलं तेव्हा मी आपल्याला विनंती केली होती की मुंबईचा जो पूर्व किनारा आहे त्या पूर्व किनाऱ्यावरती आपणच, कारण BPT आणि नेव्ही यांच्याकडे ती पूर्ण जागा आहे, जमीन आपल्याकडे ठेवा, काही हरकत नाही, पण मुंबईकरांसाठी मोकळी जागा तिकडे करून द्या। जवळपास 901 एकर जागा जी मुंबई पोर्ट ट्रस्ट किंवा नेव्हीने वापरलेली नाही, तिकडे मुंबईकरांसाठी एक असं आपण विश्व उभारू की एका बाजूला हे शिवस्मारक होईल, दुसऱ्या बाजूला चांगले म्युझियम्स होतील।
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बीकेसीमध्ये झालेल्या सभेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी झाली. कार्यक्रम सुरू असताना उभय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ घोषणायुद्ध रंगलं होतं. भाजप कार्यकर्ते मोदीचा गजर करत होते तर शिवसैनिक जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत होते. यावेळी शिवसेना नेत्यांबद्दल अपशब्द काढणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला. मुंबई महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलंय. शिवस्मारकाचं भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा पंतप्रधान मोदींकडून शुभारंभ झालाय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले. मात्र शिवस्मारकाच्या भूमिपूजनावेळी सुद्धा मोदी आणि उद्धव यांच्यात संवाद काही दिसला नाही. त्यानंतर हे दोन्ही दिग्गज बीकेसीतल्या कार्यक्रमात एका व्यासपीठावर आले. भाजप आणि शिवसेनेतला सामना इथं व्यासपीठावर आणि प्रत्यक्ष सभास्थळी सुरू होता. मोदींच्या घोषणा आणि त्याला शिवसेनेचा वाग आला. या घोषणेनं दिलेलं प्रत्युत्तर असं सगळं घडत होतं. पण सगळं वातावरण तापलेलं असताना साऱ्यांच्या नजरा या दोघांकडे होत्या. मात्र दोघांच्या नजरा मात्र एकमेकांच्या दिशेनं फिरल्याच नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुचर्चित शिवस्मारकाचं जलपूजन शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटामाटात संपन्न झालं. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माती आणि महाराष्ट्रातल्या नद्यातून जमा झालेल्या पाण्यानं भरलेले कलश पंतप्रधानांनी अरबी समुद्रात अर्पण केले. त्यानंतर मोदींच्या हस्ते विधिवत नियोजित शिवस्मारकाचं पूजन करण्यात आलं. अरबी समुद्रात ज्या ठिकाणी हे शिवस्मारक उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणी तात्पुरती मेघडंबरी उभारण्यात आली होती. या प्रतिकृतीला सर्वांनी वंदन केलं. याप्रसंगी राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयाचा सध्या जनतेला त्रास होतोय, पण भविष्यात या निर्णयाचा फायदा होईल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात दिली. पनवेल जवळील पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट या संस्थेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृष्टीचा विचार करून सरकार नवीन निर्णय घेते असं सांगताना जीएसटी कायदा लवकरच लागू करण्यात येईल असा पुनरुच्चार त्यांनी केला. कौशल्यावर आधारित विकासावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशात विदेशी थेट गुंतवणुकीचं प्रमाण वाढतंय असंही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केलं. The long-awaited GST will soon be a reality. We have made progress on improving the ease of doing business. Demonetization is an example. It is a short-term pain, but will bring long-term gain. नोटबंदी विरोधात टाटा कॉलनी, भारतनगर, महानगर गॅस, बीकेसी, बांद्रा पूर्व या ठिकाणी मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात कोणतेही विघ्न नको म्हणून पोलिसांनी खबरदारी म्हणून संजय निरुपम यांना सकाळपासून घरातच नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. मुंबई काँग्रेसकडून नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह निरुपम यांना वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हमारे पार्टी के उपाध्यक्ष श्री राहुल गांधी जी ने आरोप लगाया है कि इनकम टैक्स के रेड में जो डायरियां मिली हैं उन डायरियों में दर्ज है कि प्रधानमंत्री ने करोड़ों रुपए लिए हैं इन व्यापारी घरानों से। प्रधानमंत्री को इसके ऊपर जवाब देना चाहिए, न कि राजू श्रीवास्तव और कपिल शर्मा की तरह मिमिक्री आर्टिस्ट की तरह बनना चाहिए। मिमिक्री आर्टिस्ट बनना है, सत्ता छोड़ के बाहर निकलो, लेकिन लोकशाही है, इसमें अगर आरोप लगा है तो इस पे जवाब देना पड़ेगा प्रधानमंत्री को। शिवस्मारकाच्या भूमिपूजनावरून भाजप राजकारण करते. स्मारकाचं भूमिपूजन भाजपनं 2 वर्ष रखडवलं. आता मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजनाचा घाट घातल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान निरुपम यांना स्थानबद्ध कोणी सनदशीर मार्गाने आंदोलन करत असेल तर ते आंदोलन दडपणं योग्य नसल्याचंही चव्हाण यांनी म्हटलंय. माझा स्पष्ट आरोप आहे की हे शिवस्मारकाचं काम 2015च्या शिवजयंतीनंतर किंवा फेब्रुवारीनंतर कधीही होऊ शकलं असतं, पण मुद्दाम ते रखडवलं गेलं आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नेमकं आचारसंहिता लागायच्या 8-15 दिवस आधी हा भव्य कार्यक्रम, हा प्रचंड मोठा खर्च, जाहिरातबाजी होते आहे. सनदशीर मार्गानं नोटाबंदीच्या विरोधामध्ये आंदोलन करायचं होतं, काळे झेंडे असतील किंवा काही फलकबाजी करायची असेल, अतिशय शांततेच्या मार्गाने सनदशीर मार्गाने करायचं होतं, पण त्यांचा आवाज दडपला गेलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पुण्यात आगमन होत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे विमानतळावर जोरदार आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात काँग्रेसनं काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुणे मेट्रोच्या श्रेयाची लढाई टोकाला गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित भूमिपूजनापूर्वीच काँग्रेसनं भूमिपूजनाचा कार्यक्रम काल उरकून घेतला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं भूमिपूजन करण्यात आलं. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होतोय. मात्र पुणे मेट्रोचा प्रस्ताव आधी असताना नागपूर मेट्रोचं भूमिपूजन लवकर होतं आणि पुण्याचं काम मागे पडतं, यामागे राजकारण असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पुणे मेट्रोचं सगळं श्रेय हे काँग्रेसचंच असल्याचा दावाही त्यांनी केला. तर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी चव्हाणांवर टीका केली. जेव्हा त्यांच्या हातात सत्ता होती तेव्हा मेट्रो आणली नाही आणि आता भूमिपूजन करत असल्याचा टोला बापटांनी काँग्रेसला लगावला. असं आहे, त्या भूमिपूजन हा सरकारी कार्यक्रम आहे आणि कोणी भूमिपूजन केलं काय केलं ह्याला, कारण ज्यांच्या हातात आधी मेट्रो होती त्यांनीच आणली नाही आणि आता भूमिपूजन करतात आम्ही आणल्यानंतर. तर पुणेकर जनता ओळखते की ह्या मेट्रो करता कोणी कष्ट केले, कोणी काम केलं, कोणाच्या काळात किती वर्ष पेंडिंग होती. त्यामुळे मला काही त्याची राजकीय चर्चा करायची नाही. पुणेकर सुज्ञ आहेत आणि पुण्यात चांगला प्रकल्प येतो आहे, त्याचं पुणेकर स्वागत करतात. भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे संचालक असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेतील पैशांच्या अदलाबदली प्रकरणी पद्मभूषण डॉक्टर सुरेश अडवाणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर सुरेश अडवाणीसह बँकेचे 2 व्यवस्थापक आणि 2 कर्मचाऱ्यांचे त्यात समावेश आहे. शुक्रवारी या घोटाळ्याशी संबंधित लोकांच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि बीड येथील कार्यालय आणि घरांवर छापे टाकून झडती घेण्यात आली. त्यानंतर सीबीआयनं केलेल्या चौकशीवरून वैद्यनाथ बँकेचे घाटकोपर शाखांचे व्यवस्थापक, बँकेचे 2 कर्मचारी, मुंबईतील डॉक्टर तसंच औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयातील डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेचा संचालक मंडळ हे माझ्या नेतृत्वाखाली निवडून आलं ही खरी गोष्ट आहे. मी काल शिवस्मारकाच्या कार्यक्रमात असताना मला मीडियाच्याच फोनवरून माहिती मिळाली की अशा प्रकारची एक केस झालेली आहे. मी बँकेच्या संचालक बोर्डाकडनं आणि जनरल मॅनेजरकडनं जी माहिती घेतली त्या माहितीमध्ये ते आत्मविश्वासाने सांगतात की हे बँकेचे रुटीन ट्रान्झॅक्शन्स आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक बँकेच्याकडनं झालेली नाही. आणि ते आत्मविश्वासाने सांगतात ते खरं धरून जर ते जे बोलतायत त्याची जर चौकशी होत असेल आणि ते जर योग्य असतील तर त्यांना न्याय मिळेल आणि त्याच्यामध्ये काही अयोग्य असेल तर आम्ही तपास अधिकाऱ्यांबरोबर पूर्णपणे सहकार्य करू. बीडमधल्या परळीतल्या वैद्यनाथ बँक 10 कोटी प्रकरणात शुक्रवारी सीबीआयनं अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यात औरंगाबादल्या सिग्मा हॉस्पिटलचाही चौकशी करण्यात आली. सिग्मा हॉस्पिटलने मात्र त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावलेत. हॉस्पिटलनं 12 नोव्हेंबरला 2 कोटी कर्जापोटी भरलेत. त्याची पावती आपल्याकडे आहे. बँक स्टेटमेंट्समध्ये सुद्धा ते दिसत असल्याचं सिग्मा हॉस्पिटलनं स्पष्ट केलंय. त्याचे पुरावे सुद्धा सीबीआयला दिले असल्याचं सिग्मा हॉस्पिटल प्रशासनानं स्पष्ट केलंय. नवी मुंबईतील अनेक उद्यानं सध्या मोडकळीस आली आहेत. या उद्यानातील खेळणी धोकादायक बनली आहेत. ऐरोली सेक्टर 3 मधील महापालिकेच्या राजीव गांधी उद्यानात अशाच एका खेळणीवरून पडून एक मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. तन्मय सोनावणे असं या मुलाचं नाव आहे. घसरगुंडीवरून पडून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सध्या वाशीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान महापौरांनी या घटनेची माहिती घेत तन्मयवरील उपचाराचा खर्च उचलणार असल्याचं सांगितलंय. त्याचबरोबर उद्यानातील तुटलेली खेळणी दुरुस्त केली जातील असं आश्वासन देखील त्यांनी दिलं. पुण्याच्या NIBM इन्स्टिट्यूटमध्ये बिबट्या शिरल्याची घटना घडली. तब्बल 2 तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. कोंडवा परिसरातील या संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये सकाळी हा बिबट्या महिला कर्मचाऱ्याला दिसला. तिनं प्रसंगावधान दाखवत पोलिस दार बंद केल्यामुळे हा बिबट्या हाती लागू शकला. बेशुद्धीचं इंजेक्शन देऊन या बिबट्याला पकडण्यात आलंय. वन विभाग तसंच प्राणी अनाथालयाच्या कर्मचाऱ्यांनी हे रेस्क्यू ऑपरेशन केलं. हा बिबट्या खाद्याच्या शोधात रस्ता चुकल्यामुळे मानवी वस्तीत शिरल्याची शक्यता वर्तवण्यात येते. हा बिबट्या शुद्धीवर आल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. मात्र बिबट्या शिरल्याच्या बातमीमुळे सर्वत्र खळबळ निश्चितच उडाली होती. एटापल्ली तालुक्यात सूरजगड इथे उत्खनन सुरू आहे. त्याला स्थानिक जनता तसंच अनेक संघटनांचा विरोध आहे. नक्षल्यांनी देखील पहाडीवर उत्खननास विरोध केला होता. मात्र कंपनीच्या वतीनं अनेक दिवसांपासून उत्खनन करून लोह खनिज इतरत्र हलवलं जात होतं. शुक्रवारी 500 ते 1000 नक्षल्यांनी उत्खननाच्या कामावर असलेली तब्बल 76 ट्रक आणि 3 मशीन आणि एक दुचाकी वाहन पेटून दिल्याची घटना घडली. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा नक्षलवाद्यांनी मोठा उद्रेक केलाय. कामावर असलेल्या 300 मजुरांना काम बंद करण्यास सांगितलं आणि काही मजुरांना आणि
ट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली. या जाळपोळीमध्ये कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आयसीसी या दहशतवादी संघटनेची न्यूज एजन्सी अमाकनं नुकताच एक व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओमध्ये बर्लिन हल्ल्यातील आरोपी बगदादीचा अनुयायी असल्याचं म्हटलं. या व्हिडिओमध्ये अनीस अमरी हा बगदादीचे आदेश पाळण्याची आणि लोकांना जीवे मारण्याची भाषा करतोय. बर्लिन हल्ल्यातील मृतांना ब्रॅडनबर्ग गेटवरील एका कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक लोकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी जगभरातील कलाकारांनी व्हिडिओ मेसेजद्वारे हल्ल्यातील मृतांविषयी आपल्या भावना प्रकट केल्या. बर्लिनच्या ख्रिसमस मार्केटमध्ये ट्रकनं हल्ला करणाऱ्या ट्युनिशियाचा शरणार्थी अनीस अमरीला पोलिसांनी गोळ्या घातल्याचं इटलीच्या प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे. पोलिसांनी मिलान शहरातील सेस्टो सेंट जिओवानी भागात अमरीला गोळ्या घातल्याचं सांगितलं जात आहे. लिबियामध्ये विमान अपहरणाच्या प्रकरणानंतर भीतीचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान विमानाची सुटका केल्यानंतर प्रवाशांना त्रिपोलीला परत पाठवण्यात आलं. विमानानं त्रिपोलीसाठी उड्डाण घेतलंच होतं तेव्हा विमानाचं अपहरण करून माल्टा इथं त्याला नेण्यात आलं होतं. कांगोमध्ये राष्ट्रपती जोसेफ काबिला यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 40 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर 460 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. यूएनच्या मानवी अधिकार संघटनांनी आपल्या रिपोर्टमध्ये हे म्हटलंय. राष्ट्रपती जोसेफ यांचा कार्यकाळ 19 डिसेंबरला संपलाय. मात्र त्यांनी सत्तेवरून पायउतार होण्यास नकार दिल्यानं त्यांच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले. बोलिव्हियामध्ये यावर्षीचा ख्रिसमस साजरा होण्याची शक्यता कमी आहे कारण बोलिव्हिया गेल्या 25 वर्षातील सर्वात भीषण दुष्काळाचा सामना करतोय. दुष्काळामुळे जवळपास 1,25,000हून अधिक परिवार आणि 2,90,000 हेक्टर शेतीचं मोठं नुकसान झालं. ब्रिटनमध्ये गेल्या वर्षभरात बेघर लोकांच्या संख्येत 30% वाढ झाली आहे तर गेल्या 6 वर्षात ही संख्या दुपटीनं वाढल्याचं ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेनं म्हटलंय. ही संस्था अशा लोकांसाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न करत असून त्यांना औषधांचा पुरवठा देखील करण्यात येतोय. पेरूमध्ये अनधिकृतरित्या फटाके विकणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. ख्रिसमसला पेरूमध्ये लोक आपल्या घरात फटाके वाजवतात त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. पोलिसांनी आतापर्यंत 2 टन फटाके जप्त केलेत आणि ते नष्टही केले. न्यूयॉर्कवरून सॅन फ्रान्सिस्कोला जाताना एक व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीवर ओरडल्यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला विमानातून खाली उतरवलं. सहसा खासगी विमानातून प्रवास करणारी इवांका प्रवासी विमानात गेली असताना एक व्यक्ती त्यांच्यावर ओरडू लागली. त्यानंतर इवांकाला खासगी विमानातून नेण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.